ठाऊ. दुपारी गेला तो परत आलाच नाही. आज नाही तर उद्या भेटेलच तो. नाही तंगड तोडलं तर बापू थोराताची औलाद नाही मी. हे बघा देवराव, जे काही झालं त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. चुकलं त्याचं. तू कशाला माफी मागतोस? तुम्ही ब्राह्मण देव, तुमची चूक कशी होणार? आम्ही तुला मर्तिकाला बोलवलं ती आमची चूक. अरे याला चांगलं ठाऊक आहे, गावात हा एकटा किरवंत, लोक जाणार कुठं म्हणून हा माच. गणू गणू तसं नाहीये. हे धर्माचं काम, हा आमचा धर्मच आहे. इथून पुढे या भटाला बोलवायचंच नाही. आपला पिता नरकात गेला तरी बेहतर. चला रे. असं करू नका. माझ्या भावाची शिक्षा मला ताकद तुम्ही तरी समजवाया ना. मी काय नाही कसं समजावं? दुपारी तुझ्या समोरच तर घडलं सगळं. तुझा भाऊ पिंडाला डुक्कर शिवण्याबद्दल बोलला तरी तू जीभ झडल्यागत गप्पच राहिला. तो आमच्या अंगावर धावून आला तरी तू काही बोलला नाही. बापूच्या प्रेताचं तू केलं ती काही मेहरबानी नव्हती. आम्हालाही काही प्रतिष्ठा आहे. मला कशी असणार? तुम्ही काय भड आहात? तो हरामखोर मला आता एकदा भेटला पाहिजे. बस चला रे. देवराव 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 परमेश्वरा, या वासुदेवाला काय मिळतं लोकांना दुखावून दूर जाणे. असाच वागत राहिला तर परमेश्वरा असा नुसता हातावर हात ठेवून विचार करीत बसण्यानं काही होणार आहे का? नाही ना. भाऊजी दुपारपासून गेले, ते अजून आले नाही. अहो जेवले सुद्धा नाहीत ते. जा आण बोलावून समोर बसवणी भरव. कळतात हो असली बोलणी. कळतात ना मग बसती का? काय झालं म्हणते मी, इतका वैताग आला. का तुला नाही ठाऊक? सारं जग माझ्या तोंडावर थुंकून गेलं. बरं वाटलं असेल. कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी तिथे मागच्या खोलीत स्वयंपाक करत होते. स्टोव्हचा आवाज. बाहेर काय घडलं ते मला कसं कळणार? जगणं अशक्य झालंय. कुणाला नरकगतीतील कीटक म्हण, कुणाच्या पिंडाला डुक्कर शो म्हण. अगदी वैताग आणला या वासुदेवानं. यानं करायचं आणि मी भोगायचं. देवरावाला होता माणसं घेऊन. का म्हणून सहन करायचं मी? आज फैसला झालाच पाहिजे. मी काय म्हणते, असा त्रागा करून काही होणार आहे का? नाही ना. भाऊजींना जबाबदारीची जाणीव नाही. एकदा जबाबदारी टाका आणि मग पहा. लग्न झालं की त्याची एवढी बाजू घेऊनही तो तुझ्या बहिणीशी लग्न करेल असं वाटतं तुला? त्याने करू नये असं काय कमी आहे तिच्या? छान गोरी गोमटी, नाकी डोळी नीटस, लाखात एक नक्षत्र आहे माझी पण बहीण. हा दगड आहे ना. संसार करणं म्हणजे काय चेष्टा आहे? 4 पैशाची कमाई नाही. बायको घरात आणणार, भांडण झालं की निघून जाणार आणि मग ती शोधत फिरणार नवरा कुठे गेला म्हणून. मी काही जबरदस्ती करत नाही हो, की कसंही करून माझ्या बहिणीला वासुदेवासाठी मागाच म्हणून. आणि तिला तर 1 सोडून 10 स्थळ मिळतील. तुझं हे असं असतं. खरं बोललं की तुला राग. कोणत्या घरात होत नाही भांडण? रात्र व्हायला आली आहे का पत्ता? मगाशी नाहीतरी तुमचं जरा चुकलं. त्यांच्यावर हात उघडायला नको होता. त्याने काय मान ठेवलाय माझा? परका देखील बोलला नाही इतकं टाकून बोलला. कावळा म्हणाला मला, कावळा. बाहेरची माणसं तुमचा वाटेल तसा अपमान करतात. तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून रागावून गेलेत ते. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तसे फार चांगले आहेत. या घरासाठी कमी काय करतात? आपल्या मधूची केवढी काळजी असते त्यांना. त्यांना खूप शिकावं म्हणून धडपडतात, त्याचा अभ्यास घेतात. चला त्यांना शोधून घेऊन या. अहो दुपारपासून उपाशी आहेत ते. मी काय इथं बेजवान्या सोडल्या? माझं दुःख मला माहीत. वेदांत शास्त्रांच्या आईचा देह एकसारखा माझ्या नजरेसमोर येतो. सद्गतीने म्हणतो. आज पहिल्यांदा मी माझ्या कर्तव्याला मुकलो ते वासुदेवामुळं. पण तुमच्या भल्यासाठीच केला त्यांनी. साधी माणुसकीची वागणूक मिळत नसेल तर कशाला एवढा विचार करायचा? मी विचार करतोय तो मरणोत्तर सुखाचा. परमेश्वराच्या दारी माझी जागा पाप येऊन असेल
अगं गिधाड लचके लचके तोडतील. नाही रेवती नाही, ज्यानं माझ्या सुखाचा मार्ग बंद केला त्याला मी बोलवायला जाऊ, त्याची माफी मागू? हे भद्रवती, तो आला नाही आला मला फरक पडत नाही. हो ना, मग उठा, जेवा आणि झोपा. कुठं होतास इतका वेळ? मित्राकडे वही आणायला गेलो होतो. मित्रांच्या वह्या आणून अभ्यास करतोस होय? नाही, ती माझीच आहे. इतका काही ढ नाही माझा मधू. नाव काय तुझ्या मित्राचं? नानू. म्हणजे नारायणराव टिळकांचा मुलगा? हो, याच्याच वर्गात आहे. त्याची आई सुद्धा परवा सांगत होती, नानूला गणित येतच नाही म्हणून. नेहमी पोपळात मिळतं त्याला. थांबा मी आलोच. आता तुम्ही कुठं निघाला? जेवताय ना? मी एकटा जेवलो तर स्वर्गात देखील सुख मिळायचं नाही मला. माझ्या सुखासाठी धडपडणाऱ्या माझ्या भावाला शोधून आणतो. मघाशी तर मारे. लवकर या. मधू, तुला वाढू? नाही, भूक नाही मला. का रे? शाळेतून आल्यावर जेवलो नव्हतो का मी? शिवाय नानूकडे आता चहाही घेतला. काय रे? काय झालं पायाला? बघू बघू काय झालं? काही नाही का? बघू काय झालं? बघू. बापरे, फोड दिसतो. कशात रे? चहा सांडला. बिनधास्त आहेस. नीट चहाही पिता येत नाही. अगं कपाला कागज नव्हता धरायला. चटका बसला, कप निसटला, चहा पायावरच सांडला. लहान मुलांना चहा कसा द्यायचा हेही कळत नाहीये लोकांना. फुटत्या कानाचे कप वापरतात ही लोक. अगं फक्त माझ्याच कपाला कान नव्हता धरायला. खरं म्हणजे मी पिणारच नव्हतो. पण नानूची आई म्हणाली, तू नानूचा मित्र ना. थांब. मग तो कप घे बघू. मी कोणाड्यात ठेवलेला कप घेतला. नानूच्या आईनं वरून चहा ओतला. मी तो खबरदार, पुन्हा कुणाकडे काही घेतलंस तर. अगं ते तसे फार चांगले आहे. चांगलं वाईट कळायला तू लहान आहेस अजून. वासुदेवा, अरे हो वासुदेवा. वासुदेवा, कोण? वासुदेव घरी नाहीये. तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही. पाहिल्यासारखं वाटतं. तुम्ही मागच्या वर्षी मधूच्या मुंजीच्या वेळी. अगदी बरोबर. मी केशव अभ्यंकर, वासुदेवाचा मित्रच म्हणा ना. तुम्ही त्यांच्या बहिणी बरोबर? बरोबर. मधू. हाच तो. याच्याच मुंजेच्या वेळी आलो होतो मी. हो, या ना, बसा. बसतो. त्याचं काय आहे, गेले 4-5 दिवस वासुदेव शाखीकडे फिरकलाच नाही. तसं 4 दोघांना मी विचारलं, पण कुणीच नीट सांगेना. म्हणून स्वतः आलो. कुठं बाहेर गावी वगैरे गेला का? तुम्ही अशा गंभीर का झाला? नाही म्हणजे? काही नाही. तसं थोडस आलंय माझ्या कानावरती. मला मोठं आश्चर्य वाटलं. तुम्ही ना कुणाच्या अध्यात ना मध्यात भर पूजेच्या ठिकाणी असं अपमान करायचा म्हणजे? तेव्हापासून घरातलं वातावरणच बिघडलं. भावाभावामधील भांडणं. वासुदेव दुपारपासून गेलेत, ते अजून आले नाही. आता हे गेले त्यांना शोधायला. हा वासुदेव पण वेडाच आहे. असं डोक्यात राग घालून थोडंच होतं. तुम्ही त्यांचे मित्र म्हणता, मग तुम्हीच त्यांना का नाही समजावं? तशी संधी तरी मिळायला हवी. संघाचं काम पूर्ण वेळ करणार म्हणणारा वासुदेव एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेमात पडलाय? तसं नक्की माहित नाही, पण उगीच कोण कशाला बोलेल तसं असल्याशिवाय, नाही का? बरं, मी येतो. पण आठवणीनं सांगा, मी त्याला भेटायला आलो होतो म्हणून. फार महत्वाचं बोलायचंय त्याच्याशी. बरं, मी येतो.